नागपूरकर सावध व्हा. आता नागपुरात HMPV व्हायरसचा शिरकाव झालाय. नागपुरात HMPVचे 2 रुग्ण आढळलेत. एक 7 वर्षीय मुलगा आणि 14 वर्षीय मुलीचा रिपोर्ट 3 जानेवारीला खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह आला. परंतु नागपूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग IPMRच्या प्रयोगशाळेत या रुग्णाची पुन्हा तपासणी करूनच या रुग्णाच्या नेमक्या आजाराची माहिती कळू शकणार असल्याचं सांगत आहे. यावर जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी आपलं मत स्पष्ट केलंय. नागपूरमध्ये HMPV व्हायरसचे 2 रुग्ण आढळले आहेत. हे चुकीचे आहे. एक 7 वर्षीय मुलगा आणि दुसरा 14 वर्षीय मुलगी हे 2 रुग्ण OPD टेस्ट मध्ये संशयित आढळले आहेत. सॅम्पल एम्स आणि पुण्याला पाठवले जातील. त्यातील अहवाल आल्याशिवाय काही ठोस सांगता येणार नाही. दोन्ही रुग्ण बरे आहेत. त्या मुलांना सुट्टी झाली आहे. त्यामुळे घाबरू नका, काळजी घ्या असं देखील जिल्हाधिकारी विपिन ईटनकर म्हणाले. मीडियामध्ये चालत आहे की नागपूरमध्ये 2 ह्यूमन मेटानिमोनी व्हायरसचे पेशंट्स आढळलेले आहे. हे सध्या चुकीचं आहे. 2 पेशंट जे एक 7 वर्षाचा आणि एक 14 वर्षाचे जे होते वॉक इन OPD मध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली. त्याच्यामध्ये सस्पेक्टेड जे आलेले आहे, पण जोपर्यंत आम्ही NIV आणि एम्स मधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाहीये. कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही, सस्पेक्टेड आहे. आता आम्ही त्यांचा सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. आणि दोन्ही हे जे पेशंट होते ते वॉक इन होते, कोणीच ऍडमिट नाही आहे, ते डिस्चार्ज झालेले आहे, ते सुखरूप आहे. आणि हा जो आपण ऐकतो काल 2 दिवसापासून की जगभरात पूर्ण देशामध्ये की ह्यूमन मेटानिमोनी व्हायरसचा संसर्ग होणार आहे, तो मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, त्याकरिता गव्हर्नमेंटनी गाईडलाईन्स काढलेले आहे. हे मी तुम्हाला देतो. याच्यामध्ये फक्त या संदर्भात इंडिव्हिज्युअलनी काय करावं आणि काय नाही करावं हे सगळे गाईडलाईन्स त्याच्यामध्ये दिलेले आहे. की तुम्ही मास्क वापरायला पाहिजे, तुम्ही शिंक आल्यावर हात धुवायला पाहिजे, हस्तांदोलन केल्यावर तुम्ही हात धुवायला पाहिजे, आणि काय व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू ते मी तुम्हाला देतो. आणि आज आम्ही ऑलरेडी सगळ्या हॉस्पिटल्समध्ये सगळ्या तुमच्या मीडियाच्या मार्फत, आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आणि आमच्या PSC सब सेंटर सगळ्यांच्या मार्फत आम्ही नागरिकांना ह्या गाईडलाईन्स आम्ही कळवणार आहे. सध्या घाबरण्याची कसलीही याच्यामध्ये नाही आहे. आम्ही वरिष्ठांच्या संपर्कामध्ये आहे आणि आपल्याला एक विनंती आहे की या अनुषंगाने नागपूरकरांमध्ये आणि जनतेमध्ये थोडस आपल्याला भीती पसरू द्यायची नाहीये. कसलीच घाबरण्याची गोष्ट नाहीये. मी रिस्पॉन्सिबिलिटीने बोलते आपल्या समोर. सध्या घाबरण्याची कसलीच कंडिशन नाही. हे दोन जे आपण चालत आहे, हे 2 बच्चे होते. त्यांचं टेस्ट त्यांनी प्रिव्हेंटिव्ह टेस्ट आपण जे पॅनल चालवतो प्रायव्हेट हॉस्पिटल ते चालवले आहे. त्यांनी इमिजिएटली सस्पेक्ट आल्यावर त्यांनी गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना, सिव्हिल सर्जन आहे, आमचे MO त्यांना कळवलेलं आहे. मग त्यांचं सॅम्पल आम्ही आता आमच्या ICMR लॅबमध्ये एम्स आणि व्हायरोलॉजी पुणेला आम्ही पाठवू आणि त्याच्यानंतर आपण फर्दर ऍक्शन घेऊ. मी ते सांगतो, मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या मार्फत सगळ्या जनतेपर्यंत पोहोचेल. त्याच्यामध्ये म्हटलंय की आपल्याला खोकला किंवा शिंक आली तर तोंडावर मास्क ठेवा, ते आपण करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर साबण आणि पाणी याच्या अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपला हात वारंवार धुवा. त्यानंतर ताप, खोकला किंवा शिंक येताच सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा. भरपूर पाणी घ्या, आपल्याला हायड्रेट ठेवा आणि पौष्टिक बरोबर जेवण घ्या टायमाला. आणि संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या. आपण आफ्टर कोविड आपला हे वे ऑफ लाईफ झालेला आहे. आपण जरी हा HMPV व्हायरस नसला तरी आपण हे सगळं आपण करत आहोत. त्यानंतर शासनाचं हे करू नये. हस्तांदोलन, टिश्यू पेपर, रुमालाचा पुनर्वापर ते आपण ऑलरेडी करत नाही. आजारी लोकांचे जवळचा संपर्क, हे इन्फ्लुएन्झा व्हायरस मध्ये आपण जे नाही करायचं ते ऑलरेडी आपण लोकांमध्ये आता अवेअरनेस झालेली आहे. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेणे या गाईडलाईन्स आहे. आम्ही सगळ्यांना सर्क्युलेट करू. आपणही आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवा. आणि बिलीव्हर्स, ज्या प्रकारे आपण कोविड मध्ये पण काम केलेलं की सध्या घाबरण्याची कसलीही गोष्ट नाहीये. ऑल इज अंडर कंट्रोल. एकदा आपल्या रिपोर्ट्स आल्यावर आपण फर्दर ऍक्शन आपण डिसाईड 2 से 3 दिन लगेंगे. एम्सचे आपले डायरेक्टर सर आहे, आम्ही इमिजिएटली पाठवलेलं आहे. आणि एक सॅम्पल पुण्यालाही जाईल आणि एक एम्सला जाईल. आणि रिपोर्ट आम्ही तुम्हाला अजून एकदा बोलून आम्ही कळू. नाही, ते पुण्याला असेलच ना, ते एम्सलाही आणि पुण्यालाही आहे. किंवा प्रायव्हेट मध्ये करायचं की मग सगळ्यांनी एम्स मध्ये जावं? नाही, हे बघा, त्याच्यामध्ये कोविड मध्ये जे आपण होतं त्या लॅब्स रेकग्नाइज केलं तर गव्हर्नमेंट लॅबमध्ये आपण करतो, तो नंतर प्रायव्हेटलाही अलाउड केलेला आहे. तर त्याप्रमाणे आता गाईडलाईन्स येईल. पण मला सध्या वाटतं की आपण खूप जास्ती सामोरचा आपण विचार करत आहोत. सध्या तशी कसलीही कंडिशन नाहीये. कोरोना व्हायरस नवीन होता. हा जो ह्यूमन मेटानिमोनी व्हायरस आहे हा 2001 पासून आहे. नेदरलँडमध्ये हा आयडेंटिफाय झालेला होता आणि सध्या याच्यामुळे मुलांमध्ये फ्लू सारखे सिम्पटम्स येतात. हा नवीन व्हायरस नाहीये.
हा जुनाच व्हायरस आहे. जर आपण रिसर्च केला, जर आपण पबमेड सारख्या किंवा काही मेडिकल लिटरेचर वाचत, हा व्हायरस जुना आहे. त्यामुळेच मी सांगत आहोत की सध्या घाबरण्याची कसलीही गरज नाही आहे. परंतु प्रिकॉशन्स आपण जे गव्हर्नमेंटनी हेल्थ डिपार्टमेंटनी काढलेले आहे ते आपण जर आपल्या जीवनामध्ये जर इंटरलाइज केलं तर आपल्यासाठी चांगलंच आहे. त्यामुळे आम्ही हे सर्क्युलर आणि गाईडलाईन्स लोकांसाठी काढले. यावर नागपूर एम्स संचालक प्रशांत जोशी यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. जे रुग्ण संशयित आढळले आहे त्यांचे सॅम्पल्स घेण्यात आले. त्या सॅम्पलची जीनोम सिक्वेन्सिंग केली जाणार आहे. तसा हा व्हायरस जुनाच आहे. मात्र या व्हायरसमध्ये काही म्युटेशन झाले की नाही ते तपासणे गरजेचे आहे. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, लहान मुलं आणि 65 वर्षावरील वयोवृद्ध यांनी यामध्ये काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र भीतीचे कारण नाही असं डॉक्टर प्रशांत जोशी म्हणाले. जेनेमिक सिक्वेन्सिंगने आपल्याला कळेल की म्युटेशन झालं आहे की नाही. याची शक्यता खूप कमी आहे, कारण सध्या रुग्णांची संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळे हे रुटीन व्हायरस वाटतो आहे इन्फेक्शन. फक्त आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. चायनामध्ये जसं केसेस वाढले आहेत त्याच्यामुळे आपल्याला इथे ते वाढवू द्यायचे नाही आहेत. त्यामुळे आपल्याला ती काळजी घेणं आवश्यक आहे. रिपोर्ट अजून 3-4 दिवस लागतात. हे जे आहे व्हायरस RNA व्हायरस आहे, त्याच्यामुळे म्युटेशन्स होतात या व्हायरसमध्ये. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की जसं कोविड पण RNA व्हायरस होता, त्याच्यामध्ये म्युटेशन्स होतात. आणि आता सध्या तरी भारतामध्ये केसेस काही वाढलेले नाही आहेत आणि केसेस वाढलेले नसल्यामुळे त्याच्यामुळे इथे सध्या असं परिस्थिती की हे म्युटेटेड व्हायरस आहे असं अजिबात नाही. त्यामुळे अजिबात घाबरायची आवश्यकता नाही आहे. सर्वांनी सध्या काळजी घेणं जरुरी आहे, पण सध्या काळजीचं अजिबात कारण नाही आहे. व्हायरसमध्ये बदल झाला म्हणजे HMPV आहे. HMPV होता पहिले, पण 2001 पासून होऊन राहिलं. जे आपले सर्दी खोकला आणि जे रेस्पिरेटरी इन्फेक्शन जे होतात ते HMPV व्हायरसमुळेच होतात. बरेचसे केसेस HMPV तर त्याच्यामध्ये माइल्ड केसेसच असतात. आणि आता सध्या फक्त आपल्याला काळजी आहे की फक्त आपल्याला कन्फर्म करायचं आहे की तिकडचं की नेमका हा म्युटेशन आहे की नाही आहे. त्याच्याकरता आपल्याला होल जिनोमिक सिक्वेन्सिंग करणं आवश्यक आहे, पण अशी शक्यता खूप कमी वाटते. बेसिकली लहान मुलांमध्ये आणि जे एल्डरली लोक आहेत 65 वर्षाच्या वर त्यांच्यामध्ये आवश्यकता आहे काळजी घेणं. आणि इट इज इम्पॉर्टंट दॅट पीपल हू आर इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड, इम्युन सिस्टीम त्यांना काळजी घेणं जरुरी आहे. सध्या मी परत एकदा सांगतो की काळजी घेणं आवश्यक आहे, पण काळजीचं कारण नाही. देर इज नो एव्हिडन्स टू सजेस्ट दॅट द व्हायरस इज म्युटेटेड ऑर देर इज हा जुना व्हायरस आहे आणि त्यामुळे काळजीचं कारण नाही सध्या. आणि लोकांनी अजिबात घाबरू नये.